नमस्कार मित्रांनो, मी गौरव रोगे सवंगडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि आजचा हा व्हिडिओ खूपच स्पेशल व्हिडिओ असणार आहे, कारण की आज मी घरी बनवणार आहे ब्राउनी. सो तुम्हाला हा व्हिडिओ बघायला नक्कीच आवडेल की कशा प्रकारे मी ब्राउनी बनवतो आहे. कामावरती तर हॉटेलमध्ये तर खूप वेळा बनवतो, पण आज घरी सुट्टी होती तर घरी मम्मी बोलली की आज काहीतरी ट्राय कर. सो आज मी घरी ब्राउनी बनवणार आहे. त्या ब्राउनीचा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे. आणि हा माझ्या मागे बघताय अनिश आहे, जो आज शूट करणार आहे, मला हेल्प करणार आहे व्हिडिओ बनवण्यामध्ये. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर अजूनही कोणी नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की असे नवनवीन व्हिडिओज तुमच्यासमोर येत राहणार आहे. सो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चला. तर आता इकडे मी फ्लावर आणि कोको पावडर मिक्स करून घेतलं आहे, ड्राय इन्ग्रेडियंट्स सेपरेट केलेत. आणि इकडे तुम्ही बघताय बटर, चॉकलेट आणि शुगर मी मेजर करून घेतलेली आहे. आणि इकडे अंडीसुद्धा घेतलेली आहेत. आणि सोबत हे व्हॅनिला एसेन्स, मी त्याच्यामध्ये अंडा असेल तर मग आपल्याला व्हॅनिला एसेन्स टाकावा लागतो कंपल्सरी. सो असं आपले इन्ग्रेडियंट्स रेडी झालेले आहेत. आता आपण प्रोसेस सुरू करणार आहोत. तर इकडे बघताय तुम्ही, मी चॉकलेट आणि बटर डबल बॉयलरवरती घेतलं आहे मेल्ट करायला. आता इकडं डबल बॉयलरवरती मेल्ट होत आहे फक्त इकडे. सो फर्स्ट प्रोसेस ही आपण चॉकलेट आणि बटर मेल्ट करून साईडला ठेवणार आहे. सो आता इथे मी अंडी घेतलेली आहेत, 3 अंडी घेतलेली आहेत आणि 270 शुगर घेतलेली आहे. सो आता अंडे आणि शुगर मी चांगली मिक्स करून घेणार आहे. सो पहिला थोडा अंडा मी मिक्स करतो आहे. आणि आता ही शुगर मी थोडीशी पावडर करून घेतली आहे. ही थोडी थोडी करून मी मिक्स करणार याच्यामध्ये व्यवस्थित. ही आपली नॉर्मल ग्रेन शुगर आहे, तीच मी आता घेतलेली आहे पावडर करून. आणि ती आता अंड्यांमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि इकडे साईडला बघू शकता मी चॉकलेट आणि बटर मेल्ट करून घेतलं आहे. सो ते पण मेल्ट करून थोडं कूल व्हायला ठेवायचं. तर इकडे बघता तुम्ही चांगलं असं मिक्सर रेडी झालेलं आहे. शुगर चांगली मिक्स झालेली आहे, इथे बघू शकता तुम्ही. व्यवस्थित अशी शुगर मिक्स केलेली आपण. नेक्स्ट प्रोसेस आहे आपली चॉकलेट आणि बटर आपण मेल्ट केलेलं होतं, ते बघता तुम्ही. तर आता हे बटर आणि चॉकलेट मेल्ट जे केलेलं ते आता आपण कूल व्हायसाठी ठेवलेलं. तर ते थोडं आता झालेलं आहे, थंड झालेलं आहे. आणि आता आपण हे अंड्याचे जे मिक्सर केलेलं अंडा आणि शुगर, त्याच्यामध्ये आता आपण हे मिक्स करणार आहे. तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा चांगलं.
आता आपण याच्यामध्ये फ्लावर आणि कोको पावडर आणि सॉल्ट जे ड्राय इंग्रेडियंट्स आहेत ते आपण आता याच्यामध्ये टाकणार आहे. आणि सोबतच थोडं काजू आणि बदाम सुद्धा आपण टाकणार आहोत. आता याला कट अँड फोल्ड करून घ्यायचं आपल्याला, फक्त मिक्स करायचं व्यवस्थित मिक्सरमध्ये. बॅटर आता आपलं रेडी आहे, बघू शकता इकडे. आणि आता इथे मी ओव्हन चालू करणार आहे. ॲक्च्युली मगाशी ओव्हन मी प्रीहीट केलेला, तो आता फक्त ऑन करतोय. तो 175ला मी करतो ओव्हन. पाच मिनटं आपण ठेवू, नंतर मग आपण बेकिंगला टाकणार आहोत. तर आपण बॅटर आता टाकतो याच्यामध्ये. आपण मोल्डला बटर पेपर लावून घेतलेलं आणि आता आपण बॅटर जे रेडी आहे ते आपण याच्यामध्ये आता स्टोअर करतोय. आता याच्यामध्ये आपण थोडे आल्मंडचे जे चॉप केलेले आहेत ते आपण आल्मंड आणि काजू असे वरती टॉपिंगला टाकतोय. आणि आता चोको चिप्स सुद्धा टाकतो आपण थोडे वरती. सो आपलं बॅटर रेडी आहे आणि आता ते आपण ट्रान्सफर सुद्धा केलं आहे बेकिंग ट्रेमध्ये. आणि आता आपण ब्राउनी बेकिंगला टाकणार आहे. सो आता 180ला आपण बेकिंगला टाकणार आहे. एक 20 ते 30 मिनटं आपल्याला जातील. बघूया किती वेळ लागतो, मी तुम्हाला सांगेन. सो पहिली 20 मिनटंच लागतं. 180ला 20 मिनटं मी लावलेत. इकडे बघू शकता तुम्ही 20 मिनटाचा टायमर आहे. आपण हे बेकला ठेवलं आहे आणि इकडे टेम्परेचर आहे 180. सो आपली ब्राउनी आता बेक होते. एक 20-30 मिनटं लागतील. नंतर बेक झाल्यावर मी तुम्हाला दाखवेनच कशी झाली ब्राउनी ती. सो 20 मिनटं मी लावलेली. 20 मिनटानंतर चेक केलं तर काय ब्राउनी थोडी झाली नव्हती. तर पुन्हा 5 मिनटं मी आता ॲड केली आहेत. आणि आता इकडे 5 मिनटं पण ती होत आली आहेत, बघू शकता इकडे. सो आता 25 मिनटं झाल्यावरती बघूया आपण ब्राउनी होते की अजून वेळ लागेल ते. कारण की हा आपला OTG ओव्हन आहे आणि हॉटेलमध्ये वेगळे ओव्हन असतात. सो थोडं तिकडे लवकर होते ब्राउनी. आणि डिपेंड करतं की किती साईजचं आहे, किती पोर्शन आहे. जसं आता इकडे मी आता थोडं छोटं बनवतो आहे. हॉटेलमध्ये कसं जास्त क्वांटिटीमध्ये बनवतो तर वेळ पण जास्त लागतो. डिपेंड करतं आपलं बॅटर केवढं आहे त्याच्यावरती. सो आता आपलं बॅटर कमी आहे तर कमी वेळ लागेल थोडा. 25 मिनटं झाली आहेत आपली. आता आपण चेक करूया ब्राउनी झाली आहे की अजून वेळ लागेल.
सो आता आपण असं टूथपेस्ट टाकून चेक करतो. जर हे क्लीन आलं तर आपण समजायचं झाली आहे. तर अजून झाली नाही आपली ब्राउनी, तर पुन्हा मी 5 मिनटं वाढवली तिकडे. टोटल आता आपल्याला 30 मिनटं होती. बघू आपण 30 मिनटानंतर. सो फायनली 30 मिनिट्स झालेले आहेत आणि आता ब्राउनी आपण काढतोय. बहुतेक ब्राउनी झालेली आहे. ओके, तर बघू शकता कम्प्लिटली क्लीन आहे. म्हणजे थोडंसं चालतं, थोडंसं ड्राय असं असेल तर चालेल. जास्त पण जर क्लीन एकदमच क्लीन आली तर ती ब्राउनी ओव्हरबेक होते. एकदम पण ड्राय नाही झालं पाहिजे. सो हे परफेक्ट आहे. सो आता ही आपली परफेक्ट बेकिंग झालेली आहे आणि आता आपण ब्राउनी थोडी थंड होण्यासाठी आपण खाली ठेवणार आहे. सो आता ब्राउनी मी टेस्टिंगला अनिशला दिली आहे. तर आता अनिश आपला एक्सपिरियन्स सांगेल. अनिश, काय तुला काय वाटतं, कशी वाटली ब्राउनी? ब्राउनी मस्त आहे. खाताना मस्त स्मूथ लागते आणि चॉकलेटी टेस्ट आहे. त्यामुळे काजू आणि बदाम टाकलं आहे तर मस्त वाटतं आहे. तर मी आधी खाल्लेलं एकदा, त्याच्यात काजू बदाम प्लेन होते ब्राउनी, पण वेगळं फील येतं खाण्यामध्ये, मजा येते. आणि स्मूथ आहे की कसं आहे? जास्त तुला हार्ड वाटते की कशी वाटते? जास्त हार्ड नाही, परफेक्ट आहे. परफेक्ट आहे, म्हणजे बेकिंग परफेक्ट आहे, कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. आणि जे वरती आपण मगाशी मी तुम्हाला दाखवलं बेक करताना, याच्यामध्ये मी काजू आणि बदाम टाकलेले आहेत चॉप करून. म्हणजे हे आपले बाईट साईज आहेत. एकदम पण बारीक चॉप नाही आणि एकदम पण मोठे चॉप नाही, असे बारीक चॉप करून एवढे नॉर्मल टाकलेले आहेत. आतमध्ये सुद्धा मी मिक्स केले आहेत. त्यामुळे आपण जेव्हा ब्राउनी, आता अनिशनी पण ब्राउनी खाल्ली, सो त्याला पण ते कळलं की जसं आपण ती चावतो तेव्हा आतमध्ये पण आपल्याला ते काजू आणि बदाम लागतात. सो आवडली अनिश तुला आजची रेसिपी? हो, आवडली. आता मी अजून घेणार आहे. ओके, अजून नक्कीच घे, कारण की ही सगळी आपल्याला फिनिश करायची आहे. तिकडे मम्मी पण बसली आहे, मम्मीला पण मस्त वाटतं आहे. सो मम्मी काय खात नाही पण ती बघते, मजा घेते अशीच. सो मित्रांनो, ब्राउनी खरंच खूप छान झाली आणि मला एक्सपेक्ट नव्हतं की अशी बनेल. आणि घरी मी फर्स्ट टाईम बनवतो आहे. आपल्याला हॉटेलमध्ये सवय असते, कारण की हॉटेलचं टेम्परेचर, ओव्हनचं टेम्परेचर वगैरे सर्व आपल्याला माहिती असतं आणि त्यामुळे हॉटेलला आपण बनवतोच, कारण की सर्व मटेरियल, सर्व काय हॉटेलला सर्व काय एकदम प्रॉपर भेटतं, इझिली बनतं, वेळ लागत नाही. घरी बनवायचं म्हटलं की वेळ पण खूप जातो आणि आपल्याला काही गोष्टी मिळत नाही आहेत. सो तो एक प्रॉब्लेम आहे. बट तरीसुद्धा मी ट्राय केलं घरी बनवणं आणि ब्राउनी तर तुम्ही बघितलंच कशी झाली. आणि अनिशनेसुद्धा सांगितली की बाहेर त्याने ब्राउनी खाल्ली त्याच्यापेक्षा त्याला किती ती चांगली वाटते आणि बेकिंग पण चांगली झालेली. मला तोच डाऊट होता की बेकिंग होईल की नाही प्रॉपर, आणखी OTG ओव्हनचा मला अंदाज नव्हता. फर्स्ट टाईम मी बेक करतो आहे, सो ते एक इश्यू होताच. पण काय नाही, एकदम मस्त ब्राउनी झालेली आहे आणि अनिशला आवडली आणि अनिशनी तर खाल्लीच आहे. आता बाकी सर्व घरच्या फॅमिली मेंबर्सला मी थोडी टेस्ट करायला देणार आहे. सो तुम्हाला पण ही रेसिपी नक्की आवडली असेल तर तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर अजूनही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन ब्लॉग्स मी घेऊन येत राहणार. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.